नमस्कार. सुप्रियाज किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण पाहणार आहोत भेंडी मसाला. त्यासाठी लागणारे साहित्य आहे पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून मी कोरडी करून चिरून घेतली आहे. एक मध्यम आकाराचा टोमॅटो त्यातल्या बिया काढून मी चिरून घेतला आहे. त्यानंतर लसूण, खोबरे, कोथिंबीर आणि कढीपत्ता यांचं केलेलं वाटण, धणेपूड, हळद, चटणी, कढीपत्ता सुकवून केलेली पूड आणि मीठ. सर्वात प्रथम आपण तेल पॅन मध्ये घालणार आहोत, साधारणतः 2 चमचे. हे थोडंसं गरम झाल्यानंतर आता आपण तेल गरम झाल्यानंतर भेंडी भाजून घ्यायची आहे. यातील सगळा चिकटपणा जाईपर्यंत भेंडी चांगली भाजून घ्यायची. भेंडी भाजल्यानंतर आता ही भेंडी छान भाजली गेली आहे. यातील चिकटपणा सगळा दूर झालेला आहे. आता हे आपण डिश मध्ये काढून घेऊयात. भेंडी मसाल्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी पॅन मध्ये 2 चमचे तेल घालते. थोडंसं तेल गरम होऊ द्यायला पाहिजे आपण त्याला. आपण आता त्याच्यामध्ये हे वाटण 2 चमचे घालणार आहोत. त्याच्यानंतर धनेपूड 1 चमचा घालणार आहोत. हे वाळवलेल्या कढीपत्त्याची मी घरी केलेली पेस्ट आहे, ती 1 चमचा घातली आहे. त्यानंतर हळद अर्धा चमचा आणि चटणी मी 2 चमचे घालते. चटणीचं प्रमाण तिखटपणावर डिपेंड असतं. आणि मी आता हे सगळं मिक्स करून घेते या तेलामध्ये. छान मसाला आता छान भाजला गेला आहे. खमंग असा याला वास येतोय. आणि त्याच्यामध्ये मी आता टोमॅटो घालते. आणि हे टोमॅटो घातल्यानंतर चांगलं एकजीव 2 मिनिटं परतून घ्यायचंय. 1-2 मिनिटांनंतर हा टोमॅटो ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित एकजीव झालेला आहे. आणि आता आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत ही भाजलेली भेंडी. आणि आता ही सुद्धा आपण एकजीव करून घेणार आहोत. आणि आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत. हे मी सगळं चांगलं मिक्स करून घेते पुन्हा. आणि आता यामध्ये मी आता यावरती झाकण ठेवून
हे छान वाफवून घ्यायचे आहे। साधारणतः 5 ते 7 मिनिटं हे वाफवल्यानंतर हे झाकण काढून आता हे मी पुन्हा भेंडी एकजीव करणार आहे। मस्त असा खमंग असा स्मेल येतोय याचा। आणि आता आपण गॅस बंद करणार आहोत। आपला भेंडी मसाला खाण्यासाठी तयार झाला आहे। जरूर तुम्ही हा ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये कळवा।